वसई विरार परिसरातील ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले आणि प्राचीन स्थळांचा समृद्ध इतिहास जतन करण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार आहे। या अंतर्गत ऐतिहासिक वारशाचे संवर्धन, अभ्यास आणि योग्य नियोजनासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याबरोबरच पर्यवेक्षक व्यक्तीची नियुक्ती करण्याची तयारी महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे। या निर्णयामुळे वसई किल्ला, अर्नाळा किल्ला, जीवदानी परिसरासह विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती अधिक प्रभावीपणे जतन होण्यास मदत होणार असून स्थानिक तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना इतिहासाची सखोल माहिती उपलब्ध होईल। तसेच पर्यटन विकासाला चालना मिळून वसईच्या ऐतिहासिक ओळखीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महापालिकेच्या या उपक्रमाचे गड किल्लेप्रेमी, इतिहास अभ्यासक आणि स्थानिक नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून वसईचा समृद्ध ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याची भावनाही व्यक्त होत आहे। आमचा तो प्रयत्न आहे का वसईचा किल्ला असेल, स्तूप असेल, अर्नाळ्याचा किल्ला असेल, अनेक धार्मिक स्थळं सर्व धर्माची इकडे आहेत किंवा ऐतिहासिककालीन अनेक गोष्टी आहेत ज्या इकडे तिकडे काही गोष्टी पडलेल्या आहेत, त्या कुठेतरी संग्रह करणं, त्यांना एकत्रित करणं किंवा त्याचा इतिहास जमा करणं, संपूर्ण जगभर किंवा भारतभर वसईचा इतिहास असेल तो गोळा करण्यासाठी महापालिकेने काहीतरी करायला पाहिजे। त्या अनुषंगाने आमचा प्रयत्न आहे का अशा ठिकाणी कुठच्या तरी एखाद्या व्यक्तीची कमिटीची नेमणूक करून त्याच्यातनं हे कार्य करायला पाहिजे आणि त्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे आणि लवकरात लवकर ही पूर्तता आम्ही करत आहोत। गेले अनेक वर्ष या संदर्भात विविध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत, विचार सुरू आहेत। खरं तर वसई प्रांताला फार प्राचीन असा इतिहास लाभलेला आहे। इथे असलेले गडकोट आहेत, दुर्ग आहेत, लहानशे कोट आहेत, सोबत असलेल्या ऐतिहासिक स्थळं आहेत। वसईचा किल्ला, अर्नाळ्याचा किल्ला, कामणचा किल्ला, गावागावात विखुरलेल्या मूर्त्या आहेत। कुठेतरी या सगळ्यांचा एकत्रित असा इतिहास लेखन, इतिहास संकलन, तसे या वास्तूंची नोंद होणं काळाची गरज आहे आणि येणाऱ्या पिढीला यापासून प्रेरणा मिळाली पाहिजे। गतकाळाचा वैभव आपल्या लोकांना कळलं पाहिजे, प्रत्येक धार्मिक स्थळांची माहिती मिळाली पाहिजे। तर आदरणीय महापौरांनी या संदर्भात सकारात्मक अशी भूमिका घेतलेली आहे। ही खरंच आनंदाची बाब आहे आणि एक दुर्गमित्र म्हणून, अभ्यासक म्हणून त्यांच्या या भूमिकेचं आम्ही नक्कीच स्वागत करतो।